सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा. झेडपीसाठी 503 तर पंचायत समितीसाठी 891 अर्ज दाखल. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 आणि पंचायत समितीच्या 130 घरांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाखेर जिल्हा परिषदेसाठी 530 तर पंचायत समितीसाठी 891 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल झाले असून अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांपुढे असणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी असून यात कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. साताऱ्यात भर दुपारी युवकाचा खून. करंजीतील आंबेकर चौकात केले कोयत्याने वार. करंजी सातारा येथील आंबेकर चौकात गुरुवारी भर दुपारी कोयत्याने वार करून नंतर मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या वृषभ जाधव वय 30 राहणार रविवारपेठ सातारा या तरुणाचा मृत्यू झाला. भर दिवसापूर्वी मनसेतून घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी 5 संशयित निष्पन्न केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली. साताऱ्याचा बिहार, गुन्हेगारीचा प्रहार, रक्तरंजित धुडगुसाने जनजीवन हैराण, कायदा व सुव्यवस्थेचाच मर्डर. साताऱ्यात कधी कुणाचा गेम होईल याचा नेम नाही अशी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढली असून धाडधाड गोळीबार होत आहे. बिनधोकपणे कोयत्या नाचवून एकमेकांचा खुलेआम वचपा काढला जात आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे साताऱ्याची वाटचाल बिहारच्या दिशेने झाल्याचा प्रत्यय पुन्हा येत आहे. कायदा सुव्यवस्था अक्षरशः सतत मर्डर होत असून त्याला सातारा पोलिसांचा ढिसा कारभार जबाबदार आहे. प्रियकरावर नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा खून. फलटण हादरले. लाकूड कापण्याच्या मशिनीने तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट. प्रेम संबंधाच्या त्रिकोणातून फलटण थरका पडवणारी आणि माणुसकीला कायम फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा अत्यंत अमानुषपणे खून केला. या खुनानंतर लाकडे कापण्याच्या मशिनीने मृतदेहाचे तुकडे करून काही वेळ नदीत फेकून उर्वरित मृतदेह शेतात पुण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महाबळेश्वरमध्ये कोट्यावधींचा जमीन घोटाळा. पुणे साताऱ्यातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि कोट्यावधी रुपयांच्या जमिनीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात जमीन हडप करण्यासाठी बनावट कागदपत्राचा वापर केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिरोतीच्या वडिलांच्या नावावरील शेतजमिनीवर डोळा ठेवून बनावट कुनमुक्त थ्यारपत्र पावरा फॅक्टरींनी तयार करत ती जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी पुणे व सातारा जिल्ह्यातील 6 जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला डोपिंगची झळ. निम शहरी ग्रामीण भागातील लोट. योग्य मार्गदर्शक व प्रशिक्षणाची गरज. स्पर्धेच्या युगात यशाचे पाऊल गाठण्यासाठी शॉर्टकटचा फंड अधिक वापरला जात असून क्रीडा क्षेत्रातही त्याचा शिरकाव होत आहे. खेळाडूंची चपळता क्षमता वाढवण्यासाठी निर्बंध असलेले शक्तिवर्धक डाएट घेतले जात आहे. वैद्यकीय भाषेतील डोपिंगचे लोन निमशहरी भागातही पोहोचू लागले आहे. डोपिंगमुळे काही काळ प्रावीण्य क्षमता वाढत असली तरी क्रीडा क्षेत्रातील करिअर व आरोग्याची विश्वासार्हता गमावत आहे. उत्तम खेळाडू तयार होण्यासाठी योग्य मार्गदर्शक प्रश्नाचे जोड दोन्ही गरजेचे आहे. कोपर्डावेलीमध्ये एकावर कोयत्याने वार. कोपर्डावेली तालुका कराड येथे एकावर कोयत्याने वार करण्यात आला. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावातील सिद्धनाथ मंदिराची घटना घडली. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बाजीराव चौनसे कोयता हल्ल्यात जखमी झाल्याचे नाव आहे. या प्रकरणी संदीप फल्ले राहणार कोपर्डावेली याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शॉर्ट सर्किटमुळे सोन्याच्या दुकानाला भीषण आग. सुमारे 3 लाखांचे नुकसान. कराडमधील घटना. कराड शहरातील आझाद चौक शिवम संकुल रविवार पेठेत असलेल्या सोन्या चांदीच्या आठवणी दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागण्याची घटना गुरुवारी पहाटे 1च्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 3 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. लोणंद फलटण रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू. लोणंद फलटण ठाण्याच्या हद्दीत लोणंद फलटण रस्त्यावर हॉटेल शिवार गार्डन परिसरात एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार अमोल मनोहर बोडरे व 33 राहणार तडोळ तालुका फलटण या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फळ बाजारात आंबेडकोंड स्ट्रॉबेरीची आवक. जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर आहे. सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम भरल्यामुळे फळ बाजारात आवक वाढली आहे. सातारा शहर परिसरातील स्ट्रॉबेरी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून लाल चिटूक रंग आबालवृद्धांचे लक्ष वेधत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.